बीडच्या केजमध्ये 2 गटांमध्ये सुरू असलेले वाद थांबवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आलाय। या तरुणाची या सगळ्यामध्ये कोणतीही चूक नव्हती। केवळ एका व्यक्तीला एक गट मिळून मारहाण करत होता आणि ही मारहाण थांबवण्यासाठी त्याची मदत करण्यासाठी तो गेलेला होता। मात्र त्याला स्वतःच्याच जीवाला आता मुकावं लागलंय आणि या प्रकरणाच्या नंतर केजमधलं वातावरण चिघळलेलं पाहायला मिळतंय। मृताच्या नातेवाईकांकडून अनेक काळासाठी अनेक तासांसाठी खरं तर महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आल्याचं सुद्धा प्रकरण समोर आलंय। नेमकं काय घडलेलं आहे हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। केज मधील टाकळी भागामध्ये विलास घुले नावाच्या एका तरुणाचं त्याच्या एका मित्रासोबत पार्टनरशिप मध्ये हॉटेल होतं। विलास घुले हा 20 तारखेला सुद्धा त्याच्या हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे बसलेला होता। त्याच वेळेस उमेश माने नावाचा एक तरुण जो आहे तो त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या हॉटेलमध्ये बसलेला असतो। पुढच्या काही वेळातच कदमवाडी नावाचा जो भाग आहे त्या कदमवाडीच्या फाट्यावरून एक जीप येते। या जीप मधून बाबासाहेब कदम, मंगेश कदम आणि रामेश्वर गायकवाड नावाचे 3 व्यक्ती खाली उतरतात। त्यानंतर उमेश माने याला हॉटेलमध्ये घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न करतात। या सगळ्यामध्ये उमेश माने हा स्वतःचा जीव वाचवत हॉटेलच्या बाहेर पळायला लागतो रस्त्यावरती। त्यानंतर मात्र मोठी गर्दी जमलेली असते, पण आपल्याकडे आलेल्या ग्राहकाला अशा पद्धतीने मारहाण होत आहे हे विलास घुलेने पाहिलेलं असतं। त्याचबरोबर मारहाण करून हे लोक थांबत नाहीत, तर या लोकांकडून वारंवार तुझा मर्डर करतो अशा धमक्या दिल्या जात होत्या। त्यामुळे मोठ्या हिमतीनं विलास घुले हा या उमेश मानेच्या मदतीसाठी मध्यस्थी करण्यासाठी म्हणून या वादामध्ये पडला आणि त्यानंतर मात्र तू आमच्या वादामध्ये पडू नकोस, नाहीतर तुझा सुद्धा जीव घेईल असं म्हणत या लोकांनी विलासला सुद्धा मारहाण करायला सुरुवात केली। आणि अतिशय दुर्दैवाची घटना अशी की रामेश्वर गायकवाड नावाचा जो या प्रकरणामधला आरोपी आहे, हा आरोपी बाबासाहेब कदम हा जो दुसरा आरोपी आहे त्याचा सासरा असल्याचं सांगितलं जात आहे। याच रामेश्वर गायकवाडने त्याच्याकडे असलेला चाकू जो आहे तो काढला आणि थेटपणे विलासवरती वार करायला सुरुवात केली। त्याच्या पोटात हा चाकू खुपसला। त्यानंतर मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलासचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे मुळातच वाद हे इतर 2 लोकांचे होते, अनैतिक संबंधांचं काहीतरी प्रकरण होतं आणि त्यावरून सुरू झालेले हे वाद होते। पण या सगळ्यामध्ये एका तरुण उद्योजकाचा बळी गेला, जो मदत करण्यासाठी पुढे आलेला होता, धावून आलेला होता। मात्र त्याचाच या सगळ्यामध्ये बळी गेल्यामुळे केज तालुक्यामधलं टाकळीमधलं प्रामुख्याने वातावरण जे आहे ते प्रचंड चिघळलेलं होतं। ज्यावेळेस ही बातमी या संपूर्ण परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली, लोकांनी या हॉटेलच्या बाहेर येऊन गर्दी करायला सुरुवात केली। पोलिसही घटनास्थळी आले। त्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा अतिशय गर्दी जी आहे ती पाहायला मिळालेली होती। त्यानंतर या सगळ्या नातेवाईकांनी, कुटुंबियांनी आणि सहकाऱ्यांनी मिळून, म्हणजे जे मित्र वगैरे होते विलास घुले याचे, त्या सगळ्यांनी मिळून रास्ता रोको केला होता। रात्रभर त्या ठिकाणी रस्त्यावरती हे सगळे लोक बसून होते। अगदी आज सकाळपर्यंत सुद्धा हे लोक त्याच ठिकाणी बसून होते आणि ज्यांनी या सगळ्यामध्ये आमच्या मुलाचा जीव घेतला त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करा, तातडीनं अटक करा या मागणीसाठी या सगळ्याच लोकांनी जे आहे ते धरणे आंदोलन आणि रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अर्थात आता या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 9 जणांच्या विरोधातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून अटक सत्र सुद्धा राबवलं जाणार आहे। त्यामुळे इथून पुढे नेमकं या प्रकरणात आणखीन काय काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।